पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून जम्मू काश्मीरच्या पहलगामची ओळख आहे। त्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक हे येत असतात। असाच पर्यटनाचा आनंद पर्यटक 22 एप्रिलला घेत होते आणि अशातच दहशतवाद्यांनी या पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटकांवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं, अनेक मुलामुलींचे वडील गमावले गेले। मृत पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील 6 तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे 2 पर्यटकही मृत पावले। महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करत जोरदार हल्ला चढवला। यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले। पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं घेतला। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या मोहिमेची माहिती जगाला दिली, पण सोफिया कुरेशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले। देशभर त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली। याबाबत सुप्रीम कोर्टाने विजय शाह यांना चांगलंच फटकारले। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय पाहूयात। नमस्कार, मी राजरत्न जोंधे, आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। इन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई। एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली बजाएं। उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर आए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। देश का सम्मान, मान सम्मान और हमारी बहनों का सुहाग का बदला तुम्हारी जाति की समाज की बहनों को पाकिस्तान भेजकर अगर कोई ले सकता है। ऐकलं हे वक्तव्य? हे वक्तव्य होतं मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे महत्त्वाचे नेते विजय शाह यांचं। भारताच्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी अवमान केला आणि त्यानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यानंतर त्यांनी 2 वेळा माफीही मागितली। ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाह यांना सुप्रीम कोर्टाने चांगलंच खडसावलं आणि त्यांचा माफीनामाही नामंजूर केला। आम्ही याबाबतचा व्हिडिओ पाहिला असून संपूर्ण देश ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करत असताना आपण जे खालच्या स्तरावरचं विधान केलं हे अत्यंत लाजिरवाणं आहे। तुम्हाला लाज वाटायला हवी, असंही न्यायाधीश सूर्यकांत यांनी विजय शाह यांना सुनावलंय। तुम्ही राजकीय नेते आहात, बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा, असंही कोर्टाने त्यांना सांगितलंय। या प्रकरणी मंगळवारी SITची स्थापना करण्यात येणार आहे। 3 सनदी अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। त्यात एक महिला अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे आणि हे 3ही अधिकारी मध्य प्रदेशच्या बाहेरचे असणार आहेत, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं। 28 मे पर्यंत अहवाल सादर करण्यासही न्यायालयाने SITला सांगितलेलं आहे। आता या प्रकरणात पुढे काय होतं आणि मंत्री विजय शाह यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100।